आयुग्राम शेती उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत आपण ग्रामीण भागामध्ये जे शेती उत्पादनांवर काम करतात अशा उत्पादकांच्या संदर्भामध्ये कायम त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी, त्यांना माहिती देण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि हे प्रयत्न करत असताना असे प्रसंग आपल्या समोर येतात की प्रतिकूल परिस्थितीतनं काय काय करता येऊ शकतं याचा जेव्हा अंदाज घेतो तेव्हा लक्षात येतं की आज या आपण कृपया आपली ओळख करून द्या. नमस्कार, मी रेखा किरण जाधव, शिरवळ येथे राहते. आमचं सकस डिहायड्रेटचं प्रोडक्ट आहे. त्याच्या संदर्भातच आज आपण रेखा जाधव. आणि नमस्कार, मी अनिल डांगरे. बेसिकली माझं बॅकग्राऊंड आहे मार्केटिंग क्षेत्रामध्ये. मी काम करत असतो आणि आज जे काय आहे या सर्व व्यक्तींच्या मार्गदर्शनावर मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. खास करून सरांचं मार्गदर्शन मला मार्केटिंगमध्ये जे काही अनुभव भेटले त्यांच्या आणि प्रॅक्टिकली जे मला करता मिळालं, आज जे हा स्टेज आलं होतं सरांच्या मार्गदर्शनामुळे इथे पोहोचू शकलो. त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. काय काय गोष्टीचं मार्गदर्शन करताना काही गोष्टी करू शकते, पण मला सांगितलं की हे प्रोडक्ट नव्हते चांगले, हे डेव्हलपमेंट व्यवस्थित नाही. ते मला माहिती होतं, पण ते केल्यानंतर काय रिझल्ट आले त्या सरांकडून मला माहिती पडलं आणि त्याचा डेव्हलपमेंट चांगला फायदा झाला मला. आपली मी किरण महामन फलटणमध्ये असतो. साई सप्लायर म्हणून एक कंपनी आहे की ज्याच्यामध्ये आपण सिक्युरिटी गोल्ड लोन पाऊच, जे सिक्युरिटी गोल्ड लोन पाऊच नवीनच क्षेत्र आहे. तसा विचार केला तर फलटण मध्ये राहून तुम्ही अशा पद्धतीचा व्यवसाय हे मला खूप पॅन इंडिया ते काम करताय. व्हेरी नाईस. मी आपण पहिले आता यांची फूडच्या संदर्भात माहिती आणि तुमचंही मला नक्कीच, कारण कसं आहे की आयुग्रामच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या मुलांच्या समोर असे आदर्श नेतो की ज्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मुलांना वाटावं की बेरोजगारी जरी असेल तरी उद्योग करता येतो आणि तो उद्योग करत असताना काही आदर्श समोर असतील तर त्याचा फायदा त्यांना नक्की होऊ शकतो. तर रेखा जाधव मॅडम, आपण या क्षेत्रात येण्यापूर्वी गृहिणी म्हणून होता, गृहस्थी चालवत होता आणि या क्षेत्रात आला कसं? म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की मी काहीतरी उद्योग केला पाहिजे, छोटा उद्योग केला पाहिजे? म्हणजे कसं तुम्ही सुरुवातीला अल्प बचत गट स्थापन केला का काय? ती जरा थोडीशी प्रक्रिया सांगा. नाही सर, मी हाऊस वाईफ होते, पण माझं लेडीज टेलर पहिल्यापासून काम आहे, लग्नाच्या अगोदरपासून होते. अरे वा, म्हणजे तुम्ही कार्यरत आहात, कर्मयोगी आहात. चालू आहे. पण त्याच्यातून कसं जरा थोडंसं एक युट्यूबला सर्च करता करता एक वेगळा व्यवसाय म्हणजे एक आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी बघत होते की टेलरिंग मध्ये कसं तेवढ्यातच मर्यादित होतं. मग हे बघितलं महिलांचं कसं होतं की ज्या कमी बजेटमध्ये पण नुसतं होणार काहीतरी असावं, म्हणून युट्यूबला एक दिवस उद्योगासंदर्भात बघत गेले. त्यावेळेस मला हे डिहायड्रेटचं आवडतं. मग त्याच्यामुळे त्याच्यात जरा पूर्ण माहिती, जेवढी बेसिक माहिती घेता आली तेवढी घेतली होती. अच्छा, म्हणजे तुम्ही टेलरिंगचा व्यवसाय करता करता तुमच्या ज्या पद्धतीने तुम्ही टेलरिंगचं काम करत होता त्या क्षणाला तुम्हाला असं वाटत होतं की मला याच्यात अजून काही नाविन्यपूर्ण करता येईल. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ही खूप महत्वाची आहे. म्हणजे प्रत्येकाने तो विषय डोक्यात घेतला पाहिजे की तुम्ही एखादं काम करत असताना त्या कामातून सुधारणा करून नवीन काय करता येईल किंवा नवीन असं काही करता येईल का ज्या माध्यमातून माझा विकास होईल, माझी डेव्हलपमेंट होईल, माझं कुटुंब विकसित होईल आणि एक मला वेगळ्या पद्धतीने माझी लाईफस्टाईल जगता येईल. तर मला असं वाटतं की तुम्ही अशा पद्धतीने विचार करत होता आणि त्याचाच परिणाम म्हणून तुम्हाला असं वाटलं की युट्यूब सारख्या अशा एका माध्यमातून मला काही माहिती मिळते का, आणि ती माहिती तुम्ही स्वतः घेतलेली आहे. म्हणजे याला आपण सेल्फ लर्निंग म्हणतो. कारण सेल्फ लर्निंग एक असं पोटेन्शियल आहे की जिथं प्रचंड ज्ञान, अनुभव आणि माहिती आपल्याला घेतल्यानंतर खूप चांगली मिळते आणि ते तुम्ही केलं आणि युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या एक लक्षात आलं की बाबा आज कृषी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून खूप मोठी संधी आहे. म्हणजे आपण बघितलं की कोविडमध्ये सुद्धा आरोग्य आणि अन्न ही दोन क्षेत्रच खऱ्या अर्थाने जिवंतपणे कार्यरत होती की ज्या माध्यमातून व्यवसाय तिथंच जास्त चालवत, म्हणजे अख्खं जग थांबलं होतं. परंतु जग थांबलेलं असताना अन्न आणि आरोग्य ह्या दोनच गोष्टीच्या माध्यमातून व्यवसाय चालू होतो. तर तुम्ही अन्न हे क्षेत्र निवडलेलं आहे. पण अन्न हे निवडताना मी तुमचे हे सकस क्रांती नावाचे जे पॅकेजिंग बघितले, याच्यामध्ये तुम्ही डोसा प्रीमिक्स केलेला आहे. त्यात व्हेजिटेबल मिक्स डोसा आहे, दुसरा डोसा प्रीमिक्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही
मोड आलेले धान्यांपासून तयार केलेलं आहे, अतिशय चांगलं आहे. हे थालीपीठ केलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 16 प्रकारचे मिलेट्स वापरलेले आहेत. म्हणजे आज मिलेट्स म्हणजे अगदी सोन्यासारखं त्याची व्हॅल्यू आहे. आज जगामध्ये मिलेट्सच्या माध्यमातून खूप मोठी क्रांती होणार आहे इथून पुढच्या काळामध्ये. आम्ही जर याच्यावर योग्य पद्धतीने जर विचार केला, त्याची उत्पादनं चांगली बनवली, तर मला असं वाटतं की त्या माध्यमातून खूप मोठी संधी शेतकऱ्यांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तर तुम्हाला त्याबद्दल मी खरंच तुमचे धन्यवाद मानतो, आभार मानतो. कारण का की तुमच्यासारखा आदर्श जर या समाजासमोर आला आणि त्यातनं जर महिलांना असं वाटलं की अशा पद्धतीने उद्योग होऊ शकतो, अशा पद्धतीने उद्योग तयार झाल्यानंतर अनिल सरांसारखे जे काही उत्साह आणि प्रोत्साहन देणारे माध्यमं पुढे येतात आणि मग ते मार्केटिंगमध्ये तुम्हाला मदत करतात आणि उत्पादक आणि मार्केटिंग म्हणून तुम्ही एकत्र येऊन संघटितपणे काहीतरी करायचे ठरवता. अशा वेळी जसा आपला विषय झाला की तुमची कॉन्स्टिट्यूशन, तुमची घटना पाहिजे, घटना व्यवस्थित असेल. कारण बऱ्याच वेळा आपल्या मराठी माणसांचं कसं होतं की आपण व्यावसायिक करत असताना व्यवसायातले जे काही घटना असतील, तिथले व्यवहार असतील, बँकिंग असेल, सबसिडीज असेल, टॅक्सेशन असेल, लायझनिंग असेल, पॅकेजिंग तर महत्वाचं आहेच आहे. जसं तुम्ही सांगितलं की पॅकेजिंगच्या संदर्भात सरांनी तुम्हाला खूप मोठी मदत केली, त्याच्यामुळे तुम्ही एक पाऊल पुढे टाकलं. तर ही कसं असतं, ही एक मुवमेंट तयार होते. म्हणजे तुम्ही महालक्ष्मी सरस ना या प्रदर्शनामध्ये मुंबईमध्ये तुम्ही सहभागी झालेले असताना त्या ठिकाणी सर मुंबईचे आहेत, त्यामुळे ते बघायला आले प्रदर्शन, तिथं तुमची ओळख झाली. तिथून पुढचा प्रवास ही उत्पादनं योग्य पद्धतीने तयार होण्यापर्यंत आली, पॅकेजिंग चांगलं. कारण आज मार्केटमध्ये तुमची उत्पादनं जर विकायची असतील तर पॅकेजिंग अतिशय चांगलं पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही अतिशय इनिशिएटिव्ह चांगला घेतलाय, तर खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही हे करत असताना तुम्हाला काय संघर्ष करावा लागला? सर पहिल्या लोन पासूनच चालू झालं, पण म्हणजे भांडवल हा विशेष भांडवल हा म्हणजे की जो आज सर्वसामान्य शेतकरी हा या ठिकाणी संघर्ष करतोय भांडवलासाठी आणि त्याला उत्पादन तयार करायचं असेल तर अजून लागणारं भांडवल आणि अनुभव सुद्धा खूप महत्वाचा आहे. बरं, या संदर्भामध्ये तुम्ही मग कसा मार्ग काढला? लोन आमचं झालं, पण आम्हाला जास्त करून उमेदकडून जास्त सपोर्ट मिळाला. उमेदकडून म्हणजे शासकीय योजना आहेत चांगल्या, त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणावरून आम्हाला प्रदर्शन वगैरे मिळाले आणि फ्री मध्ये स्टॉल होते, काही रुपया न करता. प्लस महालक्ष्मीला गेलो होतो तरी पण आम्हाला फ्री चार्ज होता, म्हणजे अगदी हॉटेल पासून राहण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सगळं फ्री होतं. पण जास्त करून त्यांचा सपोर्ट झाला आणि प्रदर्शन केल्यामुळे आमची अशा सरांबरोबर जास्त करून ओळख झाली. प्रदर्शनाच्या माध्यमातून तुमची आणि सरांची ओळख झाली चांगली, की ज्याचा फायदा तुम्हाला मार्केटिंग मध्ये व्हायला लागला, आणि बऱ्यापैकी सुधारणा पण झाली. म्हणजे ब्राउचर लागतं हे तर आम्हाला कल्पनेत नव्हतं. हे ब्राउचर बघितल्यानंतर मला खूप विशेष वाटलं. विजिटिंग कार्ड कसं असावं, या साध्या गोष्टी आहेत मी थांबू शकतो की लास्ट एक व्हिजिटरला गेले असताना की यांचे बचत गटाचे कमी 50 एक स्टॉल होते. काही कोणाकडे व्हिजिटिंग कार्ड काय असतं हे बचत गटा माहीत पडलं. बचत व्हिजिटिंग कार्ड म्हणजे कसं असावं आणि आपल्या या ऑर्गनायझेशनचा पहिला व्हिजिटिंग ब्रोशर करणारे सकस क्रांती होती. आणि ह्या व्यक्तीने खरंच मेहनत घेतली या गोष्टीसाठी, म्हणजे पाठपुरावा केला, सातत्य ठेवलं, चिकाटी ठेवली की ज्याच्यामुळे हे कार्य तुमच्या माध्यमातून का विना पण ते पुढे गेलं. बरोबर आहे ना? चांगली गोष्ट आहे ही. अशा पद्धतीने एक ब्राउचर तयार केले की जे ब्राउचर आज याच्यामध्ये संपूर्ण प्रत्येक विटॅमिन्स किती म्हणजे मेडिसिनल व्हॅल्यूज त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत की ज्याचा फायदा तुम्ही ही उत्पादनं, जसं आता पालकची आपण ही पालक पावडर पाहिली तर ही सुद्धा एक प्युअर पावडर आहे. म्हणजे मी बघितलं याच्यामध्ये मोस्टली त्यांचा प्रयत्न तोच आहे की केमिकल रेसिड्यू फ्री आपली उत्पादनं असावी की ज्या माध्यमातून लोकांना त्याची हानी होऊ नये याची काळजी तुम्ही घेतलेली असं आता मगाशी चर्चेत माझ्या. प्रेमिक्स मध्ये पण सर आपण कुठलंच प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही. अरे वा. की जेणेकरून तुम्ही म्हणजे आपण बाहेरून आणलेला कुठलाही पदार्थ तो कंटिन्यू खाण्यात आला की काय ना काहीतरी प्रॉब्लेम येतो. बरोबर. तसं आपलं प्रोडक्ट तुम्ही दर दिवशी जरी नाश्त्यात वापरला तरी तुम्हाला कंटिन्यू कुठलाच म्हणजे प्रॉब्लेम हा होणारच. अच्छा, म्हणजे मिळालं तर बेनिफिटच मिळणार, पण साईड इफेक्ट काहीच. क्या बात. म्हणजे सकस क्रांतीचं एक ब्रेकफास्टचं एक पॅकेट जर घेतलं तर एक चांगल्या फॅमिलीला 100 रुपयामध्ये अतिशय चांगला पोट भरेल अशा पद्धतीचा ब्रेकफास्ट तयार होऊ शकतो. म्हणजे व्हेरी गुड. इट्स म्हणजे एक नाईस. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये मगाशी एक मला अजून आवडलेला प्रॉडक्ट होता तो म्हणजे प्रीमिक्स पिठलं प्रीमिक्स. अतिशय चांगला प्रॉडक्ट आहे की फास्ट म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी कंटेंट्स पण चांगले टाकलेले आहेत. तर याचा उपयोग
हा अचानक फास्ट फूड मध्ये आपल्याला उपयोगी पडतो. सर हा प्रोडक्ट असं पण होऊ शकतो की जे गृहिणी आहेत आणि त्यांचे मुलं शाळेत जाणार आहेत आणि त्यांना सकाळी गृहिणीला वेळ कमी असतो आणि आठवड्याचा डबा काय देऊ शकतो. माझा पहिला प्रश्न असतो की माझ्या मुलांना काय हायजेनिक चांगलं फूड काय देऊ शकतो डब्यामध्ये. तर मॅडम बरोबर बसताना असं चर्चा केली, असं काही आपण नाश्त्यासाठी बनवू शकतो की ते इतर केमिकल प्रोडक्टपेक्षा माझ्या पाल्यांना चांगलं प्रोडक्ट डब्यामध्ये देतात, म्हणून हे प्रोडक्ट आम्ही निवडण्याचं कारण असं होतं. आणि सांगायचं म्हणते की कोविडमध्ये काही गोष्टी अशा होत्या की सर्व झोपले पण आमचा शेतकरी बळीराजा कधी झोपला नाही. बरोबर. त्यांनी संपूर्ण जगाचं पोषण त्यांनी जगाला जगवलं म्हणून आज उभारलं. मेन कारण तुमच्या लक्षात आलं का की शेतकऱ्याला झोपून दिलं नाही त्या निसर्गाने. येस, मी ते आणि तुमचा शब्द होता सर की सर्व होईल पण माझा बळीराजा ना कधी खंबीरपणे उभा राहिला ना, तो कधी खाली ताट माराने उभा राहिला, तो खाली बसणार नाही, तो तुम्हाला झोपू नाही देणार, तुम्हाला जगवेल. हे तुमचे शब्द होते. लॉकडाऊन मध्ये हेच मला गोष्टी लक्षात आले. त्या वेळेमध्ये मी अक्षरशः माझ्या घरी जेवायला नसायचं, मी आठवण करायचं आज जेवलं उद्यासाठी काय. तर उद्यासाठी काय करताना हे प्रोडक्ट मला लक्षात यायला लागले की प्रीमिक्स मध्ये जाऊया, आज खाल्ला उद्या. आणि हे करताना असे सगळे निवडले की शाळेमध्ये मुलांना देण्यासाठी काय देत आहे, ते बाहेरचे केक देणार किंवा इतर काही शिवाय मी कुणाच्या प्रोडक्ट बोलू शकणार, पण आपल्या पाल्यांना नेहमीचा डबा देण्यासाठी काय देतो म्हणून हे प्रोडक्टचं निवड केलं. आणि मॅडमनी खरं कसं विदाउट केमिकल आणि हायजेनिक प्रोडक्ट. एक विशेष म्हणजे असं की खऱ्या अर्थाने शून्यातून डेव्हलपमेंट करायची, प्रतिकूल परिस्थितीतनं डेव्हलपिंग करायची. एक छोटंसं टेलरिंगवर तुम्ही तुमचं कुटुंब चालवत होता आणि ते चालवत असताना तुम्ही या उत्पादनामध्ये येण्यासाठी युट्यूबवर सर्च करायचं आणि ती उत्पादनं तयार करायची आणि ती उत्पादनं विक्री करत असताना ज्यावेळेस अनिल सरांसारखी व्यक्ती तुम्हाला भेटतील त्याचा पिच्छा तुम्ही सोडला नाही, ही चिकाटी खूप महत्वाची. म्हणजे सगळ्यात महत्वाचं कसं आहे, मी नेहमी म्हणतो की एक वेळ भांडवल अनुभव नसला तरी चालेल, पण त्याच्या सोबत चिकाटी आणि सातत्य असेल तर भांडवल तुमच्या मागे येतं, अनुभव तुमच्या मागे येतात किंवा माणसं तुमच्या मागे येतात. आणि हा अनुभव तुम्ही आज या निमित्ताने आमच्या समोर मांडला तो खूप चांगला आहे. मला असं वाटतं तुमचं पुढचं स्वप्न काय आहे हे विचारायला पाहिजे आता या निमित्ताने, कारण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं काहीतरी, त्याच आधारावर तुम्ही ही मुवमेंट सुरू केली ना. स्वप्न तर आहे सर माझं, पण आता कसं आमचं पार्टनरशिप मध्ये म्हणजे आता सरांबरोबर कसं डिस्ट्रीब्युटर सप्लायर म्हणून काम होतं. माझी मैत्रीण आणि मी आम्ही दोघे जण मिळून हे काम करतो. मग तेच असं की तिला तिचं वेगळं म्हणजे हेच सगळं असणार, फक्त ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस ह्यातले एक दोन प्रोडक्ट तिला देऊन तिने ते करून घ्यायचं. आणि पहिलं तर माझं असं स्वप्न की माझ्या मिस्टरना कामावरून घरी ठेवायचं आणि त्यांना ह्याच्यामध्ये सोडायचं. म्हणजे कंपनीमध्ये जे तुम्ही करता करता आपल्या मैत्रिणींना पण एक युनिट तयार असावं, तिचा पण तिने पण उभा राहावं असं करते म्हटल्यावरती तिला सोडून नाही काय करायचं. फक्त तिने तिच्या पद्धतीने तेवढं जेवढं मटेरियल ती तयार करेल त्याच्या व्यतिरिक्त जेवढं लागणार आहे तेवढं मी जास्त करून देईन असं, पण तिला ते काढून नाही टाकणार, पण माझं जास्त करून होतं हे की माझ्या मिस्टरांना. मॅडमचा प्रश्न असा आहे की पहिलं असं उदाहरण आहे की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला सपोर्ट करते. आतापर्यंत काय उद्योगामध्ये काय असायचं, एकमेकांचा उन्ही असायचं, XYZ असायचं, पण ही व्यक्ती असं आहे की माझं झालं माझ्या मैत्रिणीच उभं राहावं, मैत्रीण नाही करता माझ्याबरोबर घराचं कुटुंबात पण उभं राहावं असा त्यांचा हेतू आहे. नक्कीच हा पण एक चांगला विचार आहे की आपल्या सोबतच्या महिलेला सुद्धा तिचं एक स्वतःचा उद्योग उभा करावा आणि मग तुम्ही तुमचा एक फॅमिली बिझनेस म्हणून याला पुढे न्यायचंय तुम्हाला. आणि फॅमिली बिझनेस म्हणून पुढे नेताना तुम्हाला असोसिएशन चांगले पाहिजे. त्यातली ही असोसिएशन आता जसं आपण विषय घेतला ही असोसिएशन आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही MOUs वगैरे तयार करून मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग करून घ्या. व्यवहारातल्या टर्म्स क्लिअर करा व्यवस्थित, कारण लॉंग टर्म जसं मार्केटिंगमध्ये महत्वाचं मी मगाशी म्हणालो होतं सर, मार्केटिंगमध्ये सुद्धा लॉंग टर्म टिकणारे मार्केटिंगचे रिसोर्सेस तुम्हाला इथून पुढे हाताळावे लागतील. कारण जे शॉर्ट टर्म जसं आता मगाशी एका डॉक्टरच्या तुम्ही अनुभव सांगितलं, व्हेरिएशन्स येतात त्या व्हेरिएशन्स आणणारी माध्यमांपेक्षा जे शाश्वत पारंपरिक आहे, पारंपरिक काय, एक दुकानदार असतो, डीलर डिस्ट्रीब्युटर असतो, सुपर डिस्ट्रीब्युटर असतो, स्टॉकिस्ट असतो, सुपर स्टॉकिस्ट असतो, हे पारंपरिक आहे. मग त्यांचे ठरलेले कमिशन स्ट्रक्चर्स असतात, त्यात थोडेसे चेंजेस, पण सिस्टीम मात्र कधीच थांबत नाही. तसं आता पॅरलल आहे, दुसरी ऑनलाईन आहे. जसं तुम्ही Amazon बद्दल आता तुमचा प्रयत्न चाललेला ती सुद्धा अतिशय चांगली आहे. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की ayumart.com माध्यमातून आयुग्राम ई-कॉमर्सची पण एक मुवमेंट तशीच सेम आहे पॅरलल, की ज्या माध्यमातून तुमची उत्पादनं त्या ठिकाणी त्यांच्या
प्लॅटफॉर्मवर तुम्ही प्लेसमेंट करू शकता आणि त्याचं नेटवर्क आपण वाढवतोय, त्याची कम्युनिटी आपण वाढवतोय आणि त्यांनी मग बिझनेस एकमेकाशी एक्सचेंज करा. जसं आपण आता आयुग्रामच्या माध्यमातून जी कर्मयोग बैठक घेतोय की ज्या माध्यमातून बिझनेस एकमेकाला शेअर करायचंय कम्युनिटी, तर याच्यामध्ये नुसतं तसं करत नाही तर आपण वेबसाईटच्या पोर्टलच्या माध्यमातून ते परत आपण एक्सचेंज करतोय, B2C ला पण करतोय, म्हणजे पॅन इंडिया परत नाही ग्लोबल लेवलला आपण ते एक्सपोज करतोय त्याला. आणि त्या पद्धतीने आपलं अतिशय व्ह्युअर्स वाढत चाललेले आहेत, वेबसाईटला व्ह्युअर्स चांगले वाढत चाललेले आहेत. ते अशा पद्धतीने जर आपण तुम्ही आम्ही सर्वांनी कम्युनिटी म्हणून जर काम केलं बिझनेस कम्युनिटी, तर मराठी उद्योजकांना, शेतकऱ्याच्या मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने भविष्यात संधी आहे. तसं तुम्हाला शेती वगैरे आहे सर, 1-2 एकर सासरची आहे आणि माहेरची 3.5 एकर आहे. अच्छा, शेतात काय सध्या? सध्या तर वडील म्हणजे दोन्ही भाऊ मुंबईला, आम्ही प्रॉपर मुंबईचे होते पण अच्छा. पप्पा रिटायर झाल्यानंतर मग आता नाही, गावाला तुमची स्वतःची जी 2 एकर शेत आहे त्यात काय चाललंय? त्यात म्हणजे ऊस लावलेले आहे. अच्छा, पण शेतीचं उत्पन्न तेवढं तुम्हाला मिळत नाही जेवढा तुमचा संसार चालायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही हे व्हॅल्यू ऍडिशन मूल्यवर्धित काम केलेलं आहे की ज्यात शेती उत्पादन उद्या ह्याला लागणारा जो कच्चा माल आहे तोच तुम्ही तुमच्या शेतीत उत्पादन करावा, हे मला या निमित्ताने मुद्दाम सांगावं असं वाटतं. ऊसाचं उत्पादन ठीक आहे, पण तुम्ही त्या 2 एकरचं जर प्रॉपर नियोजन केलं आणि त्या 2 एकर मध्ये यातल्या कुठल्या लागणाऱ्या ज्या महत्वाची कल्टिवेशन जर केलं तर तुम्हाला रॉ मटेरियल जर फ्री मिळालं, In-house मध्ये आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट कमी येईल आणि तुमचं मार्जिन वाढेल In-house आणि चांगल्या in-house quality तुम्हाला अंडर वन रूफ ते त्याच्यावर तुम्ही विचार करावा असं मला या निमित्ताने मुद्दाम सांगावं असं वाटतं. तर अशा पद्धतीने आजच्या या सकस क्रांती या आपल्या ब्रँडसाठी आयुग्राम परिवारातर्फे मी मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला देतो. तुम्ही मांडलेले तुमचे विचार अतिशय मोलाचे आहेत. तुमचा अनुभव असेल, तुमची सुरुवात असेल, तुम्ही केलेला संघर्ष असेल, तो सगळा खऱ्या अर्थाने अनिल सरांच्या निमित्ताने असेल, त्यांच्या असोसिएशनमुळे असेल, तर अतिशय चांगल्या पद्धतीने ही मुवमेंट पुढे चाललेली आहे. आणि सकस क्रांती हा जो ब्रँड आहे हा खऱ्या अर्थाने सकस का आहे तर याच्यामध्ये वापरलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते अतिशय चांगले आहेत. ते सगळे रसायनमुक्त म्हणजे रेसिड्यू फ्री अशी हे कच्चा माल त्यांनी वापरलेला आहे. यामध्ये गाजर पावडर आहे, त्याच्यामध्ये हिरवी मिरची पावडर आहे, तर त्याच्यामध्ये मोरिंगा पावडर पण आहे. मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याचा पाला की ज्याच्यामध्ये जे घटक जर बघितले तर ते प्रचंड मेडिसिनल व्हॅल्यू असलेले घटक आहेत. म्हणजे माणसाचं आयुष्य वाढवायचं असेल तर रेग्युलर मोरिंगा हा जर ज्यूस घेतला तर तो सगळ्यात फायदेशीर ज्यूस आहे असं मला मुद्दा माझाही त्यातला अभ्यास आहे. कारण आम्ही त्याच्यामध्ये काम करतो, कोरफड आणि मोरिंगावर काम करतो. ॲलो मोरिंगा म्हणून आमचा प्रॉडक्ट पण आहे चांगल्या पद्धतीने. तर ते काम करत असताना आमचे आता लक्षात आणून मी काही गोष्टीत आता मोरिंगाच्या बाबतीत पण तुम्हाला मार्केट चांगलं देण्याचा प्रयत्न करेन. आयुग्राम ई-कॉमर्सच्या माध्यमातून आपलं तेच काम आहे iMart.comचं. तर तुमच्या या उपक्रमाला पुनश्च एकदा आयुग्राम परिवारातर्फे शुभेच्छा आणि भविष्यामध्ये सकस क्रांती अतिशय यशस्वी हो. अनिल सर तुम्हालाही या ठिकाणी, कारण तुमचा हा जो स्वभाव आहे तो उत्स्फूर्त आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीत डिवोटेडली त्यागाची भूमिका घेऊन म्हणतात नाही सॅक्रिफाईस करायची भूमिका पाहिजे ती आहे. जसं आता सरांनी मग सांगितलं, कारण तुमच्याबद्दल मला मुद्दाम का सांगायचं, महत्वाचं जे सरांचं योगदान आहे ते म्हणजे असे प्रॉडक्ट्स ते बनवतात की बँकांना जर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचे इंट्रोडक्शन बँकिंगला लागणारे जे गोल्ड लोन केले जाते, गोल्ड लोन्स केले जातात, त्या गोल्ड लोन ठेवण्यासाठी जे लागणारे बॅग्स म्हणजे ते प्रिंटेड असतात, त्या बँकांचे ब्रँडचं प्रिंट. मग तुम्हाला आता जे एक मोठं टेंडर मिळालं बँक ऑफ महाराष्ट्राचं, ते टेंडर मिळण्यामागचा जो उद्देश आहे त्यामध्ये क्वालिटी म्हणतो जो, कारण कॉम्पिटिशन खूप आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं चेन्नईवरून पाठ्या त्या अहमदाबादवरून, म्हणजे सगळीकडून आलत्या, त्यात तुम्ही एक मराठी उद्योजक म्हणून उभं राहणं आणि त्यातनं हे टेंडर मिळवणं आणि त्या टेंडरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे न्यावा. मला वाटतं नेहमी मी म्हणतो की तुमचा खऱ्या अर्थाने उद्योजक म्हणून हा जो फायदा आहे समाजाला, त्याच्यामध्ये ग्रामीण भागात तुम्ही करताय आणि ग्रामीण भागात तुम्ही रोजगार देताय, ही खूप मोठी संधी त्या म्हणजे रोजगार ज्यांना देताय त्यांना आहे, त्यांची कुटुंब तुम्ही जगवताय. अशा पद्धतीने तुम्ही अतिशय यशस्वी व्यावसायिक होत चाललाय असं दिसतंय. एकंदरीत प्रगती चांगली आहे. तुम्हालाही आयुग्राम परिवारातर्फे मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुम्ही यशस्वी व्हाल. धन्यवाद.